नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. काही प्रश्न आहेत आमचे. त्या प्रश्नांची थोडक्यात तुम्ही आम्हाला उत्तर दिलं तर बरं होईल. तर आपला परिचय द्या सर. माझं नाव गणेश विखे, मी ग्रामसेवक ओके. इथे वैजापूर पंचायत समिती. मॅडम काय करता? हाऊसवाईफ. आपला मुलगा आदित्य या शाळेमध्ये साधारण 6-7 महिन्यापासून आहे. तर त्याची शैक्षणिक प्रगतीबद्दल काय सांगाल? बऱ्यापैकी एकदम म्हणजे इंग्लिश पण वाचतोय आणि मॅथमध्ये म्हणजे आहे परफेक्ट. टेबल्स असेल वगैरे पूर्ण पाठ करतो. तुम्ही काय सांगाल मॅडम? त्याचे मानाने भरपूर प्रोग्रेस आहे त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे त्याच्या वयाच्या मुलांच्या मानाने त्याच्यामध्ये हो. प्रगती आहे. आणि त्याचं जे शाळेत येण्या अगोदरचं जे बिहेवियर होतं आणि आता शाळेमध्ये आल्यापासून तर शिस्त जाणवते का त्याच्यामध्ये घरी सुद्धा? आहे हो. पहिल्यापेक्षा म्हणजे कसं आता एकदम इंग्लिशचं स्पेलिंग बोलणं वगैरे असं गुणगुणत असतं. टीव्हीवरती पण स्क्रीनवरती काय आल्यावर त्याचा तोच वाचतो. ओके. असं बोर्ड असलं, पेपर, न्यूजपेपर वगैरे शब्द जोडतो आणि वाचतो. बरं. हो. पण आमच्या टीचर्सच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? टीचरचं आहे त्यांचं रेग्युलर म्हणजे फॉलोअप वगैरे होमवर्क असेल तर बऱ्यापैकी. आणि टीचर भरपूर लक्ष देतात. ओव्हरऑल त्याच्या प्रगतीबद्दल समाधानी आहात तुम्ही? हो. तुमचे जे मित्रमंडळी आहेत किंवा ते परिचयातले लोक आहेत त्यांना शाळेबद्दल काय सांगाल? आता आम्ही स्टेटस वगैरे टाकत असतो, त्याच्यावरून बरेचसे लोक विचारतात ओके. कोणत्या शाळेत आहे काय. त्याची प्रोग्रेस बघून भरपूर जणांनी विचारलं आतापर्यंत तो कोणत्या शाळेत आहे, कारण ओके. त्याच्या मानाने तो भरपूर आहे. त्याच्यासोबतच्या मुलांना आणखी ABCD जेपर्यंत पण जमत नाही, त्याला सगळं वाचता पण येईल, अर्थ पण कळतात त्याचे, तोच सांगतो मला. आणि सारखं शाळेचंच बोलत असतो, म्हणजे टीचरनी आज असं केलं, टीचरनी आज बीवर राईम्स लावलं, हे लावलं, आणि याचा अर्थ असा होतो, त्याचा अर्थ तसा होतो, तोच बोलतो पाहिजे. जास्त अभ्यासाचंच असतं त्याच्याकडे. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. थँक्यू. हो साहेब.